सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद ए भगतसिंग ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. भगतसिंग नॅशनल कॉलेजमध्ये असताना नॅशनल नाट्य क्लबची स्थापना केली. त्यांनी महाराणा प्रताप, भारत दुर्दशा, सम्राट चंद्रगुप्त या नाटकांमध्ये भूमिका करून लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी केलेल्या चंद्रगुप्ताच्या अभिनयाने प्रसन्न होऊन भाई परमानंदांनी त्यांना मंचकावरच मिठी मारून ते त्यांना म्हणाले, माझा भगतसिंग भविष्यात शशीगुप्त सिद्ध होईल. या क्लबच्या नाटकावर बंदी आणली, त्यामुळे हे नाटक बंद करण्यात आलं. कॉलेजचे वातावरण पूर्ण राजकीय होते. बहुतेक विद्यार्थ्यांचा कल इतर विषय शिकण्यात होता, परंतु भगतसिंग आणि त्यांच्या मित्रांचा कल होता देशाच्या राजकीय समस्यांचा मार्ग क्रांतिकारीतच मिळू शकतो असा त्यांचा दृढ विश्वास होता. हे सर्व क्रांतीच्या मार्गाचे प्रतीक बनले होते. ते अहोरात्र क्रांतीची स्वप्न पाहू लागले. एक दिवस यशपाल म्हणाले, लेट अस प्लेज अवर लाईव्स टू अवर कंट्री. आपण आपलं जीवन देशाला अर्पण करण्याची प्रतिज्ञा करूया. भगतसिंग तात्काळ कबूल झाले. 1923 भगतसिंग FA उत्तीर्ण होऊन BAत गेले आणि घरात त्यांच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. भगतसिंग आजी जयकौरचे अतिशय लाडके नातू होते. आजीनं आपला पुत्र किशन सिंगाला भगतसिंगाच्या लग्नाचा त्याच्या मागे लकडा लावला. किशन सिंगची परिस्थिती अडकित्यात सुपारी अशी झाली. एकीकडे मातेचा आग्रह, दुसरीकडे पुत्राचा दृढ निश्चय. ते आपल्या पुत्राची क्षमता ओळखत होते. त्यांना पूर्ण जाणीव होती, आपला पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देईल. आपल्या पुत्राचे तेजस्वी रूप डोळ्यात सामावलं होतं. त्यांना जाणीव होती, या कार्यात भगतसिंगाला फासावर लटकवलं जाईल. त्यांनी आपला लहान भाऊ अजित सिंग, परममित्र रासबिहारी बोस आणि करतार सिंह साराभांचे झालेले परिणाम पाहिले होते. त्यानंतरही त्यांनी गदर पार्टीला आर्थिक मदत केली होती. किशन सिंगच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा भारत स्वातंत्र्य करण्यासाठी वेचला गेला होता. ते क्रांतिकारकांच्या पाठीशी अगदी ठामपणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उभे होते. क्रांतिविरोधी असणं दुर्बलता नव्हती, तर हतबलता होती एका पित्याची. एक दिवस एक श्रीमंत गृहस्थ बहिणीसाठी भगतसिंगाला पाहायला आले. भगतसिंगांचे उमदे व्यक्तिमत्व, शालीनता पाहून त्यांना मुलगा पसंत पडला. लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. भगतसिंगांचा लग्न न करण्याचा निश्चय तर पहिल्यापासूनच होता. त्यात सच्चिंद्रनाथ सन्यालचे शब्द मार्गदर्शक ठरले. ते म्हणाले होते, माझा एक नियम आहे, दलातील व्यक्तीची परीक्षा पाहण्याचा. त्या हेतूने दलातील व्यक्ती कुठपर्यंत त्याग करू शकतो. जी व्यक्ती कोणताही त्याग करायला तयार असेल तीच दलात राहू शकते. जे सांगितलेलं काम घरदार सोडून त्याग करायला तयार असतील त्यांनाच दलात थारा असेल. या भूमिकेतून त्यांनी भगतसिंगाला विचारलं, तू घरदार सोडण्यास तयार आहेस का? तू जर लग्न केलंस तर काम करू शकणार नाहीस आणि घरी राहिलास तर तुला लग्न करावंच लागेल. म्हणून माझी इच्छा आहे की तू लग्न न करता घर सोडून मी जिथे सांगेन तिथे राहायला जा. भगतसिंगांनी तात्काळ घर सोडण्याचा निर्णय घेतला. भगतसिंगांच्या लग्नाला काहीच दिवस उरले असताना भगतसिंग घरातून निघून गेले. कुठे गेले कोणालाच पत्ता नव्हता. वडिलांना मेच्या खणात त्यांनी लिहिलेलं पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, पूज्य पिताजी, सादर प्रणाम. मेरी जिंदगी मकसदे आला यानी आज़ादी है हिंद
के असूल के लिए वक्फ हो चुकी है, इसलिए मेरी ज़िंदगी में आराम और दुनिया ने हाँ शाहशाद बाय से कशिश नहीं है। आपको याद होगा, जब मैं छोटा था तो बाबूजी ने मेरे यज्ञोपवीत के वक्त ऐलान किया था कि मुझे खिदमत वतन के लिए वक्फ कर दिया गया है। लिहाजा मैं उस वक्त की प्रतिज्ञा पूरी कर रहा हूँ। उम्मीद है आप मुझे माफ़ करेंगे। आपका ताबेदार भगत सिंह। भगत सिंगचे औपचारिक शिक्षण संपले होते। भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला होता। एका वादळाची सुरुवात झाली होती। ते वादळ झंझावातात रूपांतरित होणार होतं। देशाच्या गुलामीचा मुक्तीसंग्राम सुरू झाला होता। ही घटना आहे 1923च्या उत्तरार्धातील। भगतसिंगांचं वाचन अफाट होतं। त्यांनी त्यांच्या तुरुंगातील 713 दिवसात जेल रेकॉर्डनुसार 302 ग्रंथ वाचले होते। म्हणजे दर 2 दिवशी एका ग्रंथाचा फडशा ते पाडत होते। ही पुस्तकं इंग्रजी, बंगाली, उर्दू, हिंदी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य होते। स्वतःला राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी, तत्कालीन भारताच्या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी त्यांनी साहित्याचा आधार घेतला होता। त्यांनी जेलमध्ये असतानाच्या सर्व गोष्टी जेल डायरीमध्ये संदर्भासहित टिपून लिहून ठेवल्या होत्या। भगतसिंगांचं वाचन जेवढं अफाट होतं तेवढेच ते प्रभावशाली लेखकही होते। त्यांच्या आयुष्यात त्यांनी धर्म, ईश्वर, गूढवाद, भाषा, कला, साहित्य, संस्कृती, त्यांच्या आधीच्या समकालीन क्रांतिकारकांची चरित्र आणि क्रांती या विषयावर वाचन केलं होतं। 1924मध्ये पंजाब की भाषा और लिपी की समस्या या विषयावर लिहिलेल्या निबंधाला त्यांना पहिलं पारितोषिक मिळालं होतं। भगतसिंगांना साहित्याची जी चौफेर जाण होती, त्यांचं जे चौफेर वाचन होतं, क्लिष्ट विषय आकलन करण्याची त्यांची क्षमता आणि सहज सोप्या शब्दात लिहिण्याची त्यांची शैली पाहून एक जुने क्रांतिकारक रामचरण दास यांनी लिहिलेल्या आपल्या स्वप्नभूमी या काव्यसंग्रहासाठी भगतसिंगांना प्रस्तावना द्यायची विनंती केली आणि भगतसिंगांनी आपले प्रगल्भ विचार प्रगट करून प्रस्तावना दिली आणि शेवटी ते म्हणाले, या काव्यसंग्रहाचा विस्तृतपणे वाचन करून त्यात कोणत्याही प्रकारचा बदल सुचवलेला नाही, कारण याला एक ऐतिहासिक मूल्य आहे। 1914-15 या काळातील क्रांतिकारकांच्या त्या कल्पना आहेत। युवकांसाठी त्यांनी संदेश दिला की त्यात जे लिहिलं आहे ते गृहीत न धरता त्यावर चिंतन करा, त्या आधारे स्वतःचं मत ठरवा। भगतसिंग एक उद्देशवादी लेखक होते। त्यांचे प्रत्येक काम विशिष्ट उद्देशाला धरून होते। आपल्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी कामाची 3 भागात विभागणी केली होती। पहिल्या भागात जनतेच्या झोपलेल्या बुद्धीला जागृत करणं, दुसरं होतं जनतेला माहिती देणं आणि तिसरा भाग होता प्रेरणा देणं। भगतसिंगांनी पूर्वकालीन आणि समकालीन क्रांतिकारकांवर अनेक लेख लिहिले। त्यांचे हिंदू, उर्दू, पंजाबी आणि इंग्रजी भाषेवर सारखंच प्रभुत्व होतं। त्या काळी कॉम्रेड सोहनसिंह जोश हे कीर्ती नावाचे गुरुमुखी आणि उर्दू भाषेमध्ये अमृतसरमध्ये मासिक काढत होते। भगतसिंगांचे लेख नियमित येत असत। त्यामध्ये कीर्तीमध्ये वेगवेगळ्या नावांनी क्रांतिकारी शहीदांची चरित्रे प्रसिद्ध झाली होती। त्यातील अधिकांश भगतसिंगांनी लिहिलेलं होतं। त्यांचं बरंचसं हिंदी लिखाण प्रताप, प्रभा, महारथी, चांद यातून केलं होतं। त्यांनी न्यायालयातील पत्र,
पत्रिकेचेही लेख इंग्रजीतून लिहिले होते. भगवती चरण यांनी नवजवान भारत सभेचा मसुदा भगतसिंगांच्या सहाय्याने लिहिला होता. भगतसिंगांची भाषाशैली आणि त्यावेळी देशाची स्थिती पाहता विचारांच्या परिपक्वतेच्या दृष्टीनं त्या घोषणा पत्राला आजही ऐतिहासिक महत्त्व आहे. असेंब्ली बॉम्बमध्ये पकडल्यावर न्यायालयात त्यांनी जो जबाब दिला तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा दस्तऐवज बनला होता. भगतसिंह हे पत्रकार जगातील एक निष्ठावान आणि सजग कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होते. अर्जुनमधील त्यांचे साथीदार दीनानाथ सिद्धालंकार म्हणतात, त्यांच्यात बातमी लिहिण्याची अफाट क्षमता आहे. ते बातमीला जाणून असं काही लिहितात की तो आत्मा समोर यावा. जर का त्या बातमीमागे इतिहास असेल तर ते ती बातमी लेखाचे द्वारे देत असत. भगतसिंग यांनी जेलमध्ये असताना मैं नास्तिक क्यों हूँ हा लेख लिहिला. त्यात त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ईश्वर आणि धर्माच्या बाबतीत लिहिल्यानं क्रांतिकारी जगात एका सार्थक चर्चेला सुरुवात झाली. या लेखातून त्यांचा परिचय भौतिकवादी म्हणून होतो. त्यातून हेही कळून येतं की हिंदू धर्माला आंदोलनाचा शक्तिस्रोत मानणाऱ्या क्रांतीच्या कल्पना त्यांच्या आधीच्या क्रांतिकारकांच्यापेक्षा भिन्न होत्या. भगतसिंगांचं शिक्षण उर्दू माध्यमातून झालं होतं. ते तुरुंगात असताना त्यांचा भाऊ करतार सिंगला लिहिलेलं 8 मार्च 1931ला शेवटचं पत्र उर्दूतूनच लिहिलं होतं. त्यात एक शेर लिहिला होता, हवा में रहेगी मेरे ख्याल की बिजली, यह मुश्ते खाक है पानी रहे न रहे. आधीच्या क्रांतिकारकांपेक्षा भगतसिंग वेगळं आणि अद्वितीय व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची उद्घोषणा केली होती आणि वैज्ञानिक दृष्टीने व्याख्या करून तत्कालीन आणि आगामी संदर्भाशी जोडलं होतं. दिल्ली न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भगतसिंगांना क्रांतीचा अर्थ विचारला तेव्हा त्यांनी फार मार्मिक आणि सविस्तर उत्तर दिलं होतं. ते म्हणतात, क्रांतीत घातक संघर्षांना स्थान नाही, ना व्यक्तिगत रूपाने सूड घेण्याची भावना. आमची क्रांती ही बॉम्ब पिस्तुलाची संस्कृती नाही. आमच्या क्रांतीचा उद्देश आहे समाजात होत असलेल्या अन्यायाचं परिवर्तन व्हावं. श्रमिक हा समाजाचा आवश्यक घटक आहे, परंतु शोषक लोक त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवतात. एकीकडे सर्वांसाठी अन्न उगवणारे शेतकरी परिवारासह उपाशी मरत आहेत. साऱ्या जगाला वस्त्र पुरवणारा विणकार आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं अंग झाकणं इतकंही कपडे त्याला मिळू नयेत. गवंडी, लोहार, सुतार सुंदर महाल निर्माण करतात आणि स्वतः मात्र घाणेरड्या वस्तीत राहतात, तिथेच मरतात. दुसरीकडे समाजाला गोचिड्यासारखे चिकटलेले भांडवलदार, शोषक आपले शौक करोडो रुपये पाण्यासारखे वाहवून पूर्ण करतात. ही भयंकर विषमता समाजाला अराजकतेकडे नेत आहे. पण अशी परिस्थिती नेहमी राहू शकणार नाही. मंडळी, आज आपण इथे थांबणार आहोत आणि ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. लेखिका मीनाक्षीताई देशमुख यांचे पुन्हा एकदा आभार आणि उद्या भेटूया. तोपर्यंत माझा नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद.